हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. फ्रेंड्स, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस फ्री एक्झामच्या दृष्टीने जो इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स या सब्जेक्टशी रिलेटेड प्रॅक्टिस सेट आपण डिस्कस करत आहोत. आजचा हा व्हिडिओ प्रॅक्टिस सेटचा 13th पार्ट आहे, ज्यामध्ये आपण ट्रिपल इंटिग्रेशन या टॉपिकवरील प्रॅक्टिस क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस फ्री एक्झामसाठी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स या सब्जेक्टच्या नोट्स जर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या नोट्स परचेस करू शकता. तर आता आपण आजच्या प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन्स स्टार्ट करूया. So here first question is given that evaluate triple integration of z dz dy dx from limit 2 to 4 0 to x 0 to x plus y. तर हे जे काही ट्रिपल इंटिग्रेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचं आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन से इट I इज इक्वल टू ट्रिपल इंटिग्रेशन ऑफ z dz dy dx. तर या ठिकाणी हे जे काही ट्रिपल इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व करण्यासाठी विचारलेलं आहे, तर या ट्रिपल इंटिग्रेशनला फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू एक्स ने इंटिग्रेट करायचं, फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू वाय ने इंटिग्रेट करायचं की फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू झेड ने इंटिग्रेट करायचं, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या ट्रिपल इंटिग्रेशनमध्ये जे काही इनर इंटेग्रल आहे, या इनर इंटेग्रलचे जे लिमिट्स आहेत ते कसे आहेत, एक्स आणि वायच्या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजेच एक्स आणि वाय व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे हे लिमिट्स असणार आहेत झेडचे. ओके, सो या ठिकाणी इनर इंटेग्रलचे लिमिट्स आपल्याला मिळालेले आहेत, झेडचे लिमिट. देन या ठिकाणी हे जे काही मिडल इंटेग्रल आहे, या मिडल इंटेग्रलचे लिमिट्स आहेत 0 टू x, म्हणजेच या ठिकाणी एक्स व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये इनर इंटेग्रलचे लिमिट्स आहेत. तर या ठिकाणी झेडचे जे लिमिट्स आहेत ते ऑलरेडी आपल्याला मिळालेले आहेत. मग हे लिमिट्स असणार आहे वायचे लिमिट्स. ओके, आणि या ठिकाणी हे जे आउटर इंटेग्रलचे लिमिट्स आहेत ते कॉन्स्टंट लिमिट्स आहेत, आणि या ठिकाणी झेड आणि वायचे लिमिट्स आपल्याला ऑलरेडी या ठिकाणी मिळालेले आहेत. म्हणजेच हे आउटर इंटेग्रलचे लिमिट्स असणार आहेत एक्सचे लिमिट. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काही इनर इंटेग्रलचे लिमिट्स आहेत ते एक्स आणि वाय व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आहेत, म्हणजेच ते झेडचे लिमिट्स आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी या झेडला फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू झेडने इंटिग्रेट करावं लागेल. ओके, तर आता आपण या ठिकाणी सर्वात अगोदर फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू झेडने इंटिग्रेट करूया. तर या ठिकाणी फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू झेडने इंटिग्रेट करायचं, वायने इंटिग्रेट करायचं किंवा एक्सने इंटिग्रेट करायचं, याविषयी आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये ऑलरेडी डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओज एकदा नक्की पहा, जेणेकरून तुमची जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर होईल. सो इंटिग्रेशन ऑफ, या ठिकाणी आपल्याला हे इनर इंटेग्रल आपण फर्स्टली सॉल्व करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू झेडने या ठिकाणी इंटिग्रेट करायचं आहे. सो झेडला विथ रिस्पेक्ट टू झेडने या ठिकाणी इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला मिळेल झेड स्क्वेअर डिवायडेड बाय 2 फ्रॉम लिमिट 0 टू एक्स प्लस वाय dy dx. ओके, इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 4, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू x. आता आपल्याला या ठिकाणी लिमिट्स पुट करायचे आहेत. तर या ठिकाणी 1/2 कॉन्स्टंट आहे, तर ही टर्म आपण कॉमन घेऊया होल इंटिग्रेशनच्या बाहेर. ओके, तर या ठिकाणी झेडच्या ऐवजी आपल्याला एक्स प्लस वाय या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचं आहे. सो एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर मायनस या ठिकाणी लोअर लिमिट काय होईल, 0 होईल. ओके, सो dy dx. आता या ठिकाणी हे मिडल इंटेग्रल जे आहे त्याचे लिमिट्स आहेत एक्सच्या फॉर्ममध्ये, म्हणजेच हे आहेत वायचे लिमिट्स. तर आता आपल्याला या टर्मला विथ रिस्पेक्ट टू वायने या ठिकाणी इंटिग्रेट करावं लागेल. सो इट इज इक्वल टू या ठिकाणी 1/2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 4, आणि या ठिकाणी एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर या टर्मला आपल्याला विथ रिस्पेक्ट टू वायने इंटिग्रेट करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 3, आणि या ठिकाणी लिमिट्स काय आहेत 0 टू एक्स, या ठिकाणी लिमिट्स आहेत 0 टू एक्स dx. इट इज इक्वल टू, तर या ठिकाणी आपण कोणता फॉर्म्युला यूज केलेला आहे, एक्स रेस टू एन इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी लिमिट्स पुट करायच्या आहेत. तर या ठिकाणी 1/3 देखील आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. सो 1/2 इंटू 1/3, आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वायला एक्सने सबस्टिट्यूट करायचं. या ठिकाणी लिमिट्स पुट करायचे आहेत, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर या ठिकाणी अप्पर लिमिट
म्हणजेच आपल्याला एक्स प्लस एक्स ब्रॅकेट क्यूब मायनस या ठिकाणी लोअर लिमिट, तर वायच्या ऐवजी आपल्याला 0 पुट करायचा आहे. सो एक्स मायनस 0 सॉरी एक्स प्लस 0 ब्रॅकेट क्यूब dx. ओके, तर या ठिकाणी इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 सॉरी 2 to 4 या ठिकाणी राहिलेलं आहे. इट इज इक्वल टू या ठिकाणी 1/6 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 4 एक्स प्लस एक्स 2x अँड 2x रेस टू 3 काय होईल 8x क्यूब मायनस या ठिकाणी x क्यूब dx. इट इज इक्वल टू 1/6 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम लिमिट 2 to 4 8x क्यूब मायनस x क्यूब काय होईल दिस इज 7x क्यूब dx. आता आपल्याला या टर्मला विथ रिस्पेक्ट टू x ने इंटिग्रेट करावं लागेल. सो इट इज इक्वल टू 1/6 इंटू 7 इंटू एक्स क्यूब इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय आहे एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. तर या ठिकाणी होईल एक्स रेस टू 4 डिवायडेड बाय 4 आणि लिमिट्स काय आहेत लिमिट्स आर 2 to 4. इट इज इक्वल टू 7/6 इंटू या ठिकाणी लिमिट्स पुट करायच्या आहेत आणि या ठिकाणी 1/4 कॉमन घेऊया आपण ब्रॅकेटच्या बाहेर. सो 1/4 इंटू या ठिकाणी 4 रेस टू 4 मायनस 2 रेस टू 4. इट इज इक्वल टू 7/24 इंटू 4 रेस टू 4 इज 256 मायनस 2 रेस टू 4 इज 16. It is equal to 7/24 इंटू 256 मायनस 16 इज 240 आणि या ठिकाणी आपल्याला काय मिळेल इट इज इक्वल टू 70. तर या ठिकाणी आपल्याला जे आन्सर मिळालेलं आहे आय इज इक्वल टू 70 हे झालं आपलं ट्रिपल इंटिग्रेशनचं आन्सर. म्हणजेच या ठिकाणी आपलं आन्सर आलेलं आहे 70. ओके, सो जो काही व्हिडिओ लेक्चर आहे व्हिडिओ लेक्चरमध्ये खूप सारे एक्झाम्पल घेतलेले आहेत ऑलरेडी. तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओज एकदा पाहू शकता. सो नाऊ सेकंड क्वेश्चन इज गिवन दॅट फाइंड द वॉल्यूम ऑफ द सिलेंडर x² + y² इज इक्वल टू 2ax इंटरसेप्टेड बिटवीन द पॅराबोलाइड x² + y² इज इक्वल टू 2az अँड द xy प्लेन. तर आता आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे की सिलेंडर जो आहे x² + y² इज इक्वल टू 2x. So volume of the cylinder intercepted between the paraboloid and the xy plane हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी z चे लिमिट मिळून जातील पॅराबोलाइडच्या इक्वेशनवरून. तर या ठिकाणी z चे लिमिट मिळतील z इज फ्रॉम 0 टू z इज इक्वल टू या ठिकाणी पॅराबोलाइडच्या इक्वेशनवरून काय मिळेल या ठिकाणी z x² + y² डिवायडेड बाय 2a. ओके, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी v इज इक्वल टू काय मिळेल या ठिकाणी ट्रिपल इंटिग्रेशन ऑफ dx dy dz फ्रॉम लिमिट या ठिकाणी z चे लिमिट जे आहेत ते आपल्याला ऑलरेडी माहीत आहे 0 टू x² + y² डिवायडेड बाय 2a. तर z चे लिमिट आपल्याला कशावरून मिळालेलं आहे पॅराबोलाइडच्या इक्वेशनवरून. तर आता सर्वात अगोदर आपण या ठिकाणी काय करू शकतो या ठिकाणी 1 इंटू म्हणजे या ठिकाणी 1 कन्सिडर करू शकतो आपण या ठिकाणी. सो इट इज इक्वल टू ट्रिपल इंटिग्रेशन सॉरी या ठिकाणी आपल्याला हे जे काही इनर इंटेग्रल आहे ते सॉल्व करावं लागेल. या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू z ने आपण या इंटिग्रेशनला इंटिग्रेट करणार आहोत बिकॉज आपल्याला माहीत आहे या ठिकाणी z चे लिमिट्स माहीत आहेत. ओके, तर या ठिकाणी काय होईल z 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू z होईल z. तर या ठिकाणी लिमिट्स काय आहेत 0 टू x² + y² डिवायडेड बाय 2a dx dy. तर आता या ठिकाणी लिमिट्स पुट करूया. इट इज इक्वल टू
डबल इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, तर या ठिकाणी होईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2a मायनस 0. सो ही टर्म आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल dx dy. इट इज इक्वल टू या ठिकाणी 1/2a कॉन्स्टंट टर्म आहे, तर इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. सो डबल इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर dx dy. तर आता आपल्याला हे जे काही हा एक रिजन राहिलेला आहे, या रिजनचे लिमिट्स आपल्याला माहीत करून घेणं आवश्यक आहे. तर ते कसे माहीत करून घेणार, तर ह्या रिजनचे जे लिमिट्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी सिलेंडरच्या इक्वेशनवरून मिळणार आहेत. तर ते कसे, तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला सिलेंडरचं इक्वेशन जे आहे ते माहीत आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2ax. पण ज्यावेळी आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर या फॉर्ममध्ये असलेल्या टर्मचं इंटिग्रेशन करायचं असतं, त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, जे काही कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत त्या कार्टेशियन कोऑर्डिनेट्सला आपल्याला पोलर कोऑर्डिनेट्समध्ये कन्वर्ट करावं लागतं. ओके, तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कार्टेशियन कोऑर्डिनेट्सला पोलर कोऑर्डिनेट्समध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि त्यावरून आपल्याला हा रिजन मिळून जाईल. त्याचप्रमाणे जे काही आपलं व्हॉल्यूमचं कंप्लीट आन्सर आहे ते मिळून जाईल. ओके, तर सर्वात अगोदर हे जे काही इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस या ठिकाणी जे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2ax हे सिलेंडरचं इक्वेशन आहे. तर 2Dच्या फॉर्ममध्ये ते एक सर्कल दिसेल, आपण ड्रॉ करून घेऊया डायग्राम. ओके, तर या ठिकाणी तर हे जे काही सर्कल आहे ते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2ax हा सर्कल आहे. तर तो डायग्राममध्ये अशा पद्धतीने रिप्रेझेंट होईल. तर हे डायग्राममध्ये कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं, किंवा जे काही कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत त्या कार्टेशियन कोऑर्डिनेट्सला पोलर कोऑर्डिनेट्समध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट केलं जातं आणि त्याचं डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं. तर जर तुम्ही नोट्स घेतल्या असतील तर नोट्सच्या पेज नंबर 347, देन 348, 349 आणि 350 या 4 पेज नंबर्सवर कार्टेशियन कोऑर्डिनेट्सचं पोलर कोऑर्डिनेट्समध्ये कशा पद्धतीने कन्वर्जन केलं जातं आणि डायग्रॅमॅटिकली त्यांना कसं रिप्रेझेंट केलं जातं हे त्या ठिकाणी डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही नोट्स रेफर करू शकता आणि नोट्समधील हे पेज नंबर तुम्ही रेफर करू शकता. तर या ठिकाणी अशा पद्धतीचं आपलं जो काही सिलेंडर आहे त्याला आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो डायग्राममध्ये. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी हे जे काही कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत त्यांना पोलर कोऑर्डिनेट्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. बाय सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा आणि या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आपल्याला काय मिळेल, इट इज इक्वल टू आर स्क्वेअर. ओके, तर या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर या ठिकाणी काय मिळेल, आर स्क्वेअर इज इक्वल टू 2a इंटू एक्स काय आहे आर कॉस थिटा, म्हणजेच या ठिकाणी आर काय मिळेल, आर इज इक्वल टू 2a कॉस थिटा. म्हणजेच या ठिकाणी आर जे आहे रेडियस त्याचे लिमिट्स काय मिळतील, आर इज इक्वल टू 0 टू आर इज इक्वल टू 2a कॉस थिटा. आणि या ठिकाणी थिटाचे जे लिमिट्स आहेत ते काय मिळतील, थिटा इज इक्वल टू 0 टू थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. तर हे लिमिट्स कसे काय मिळतील, तर या ठिकाणी दिस इज थिटा इज इक्वल टू 0 अँड दिस वन इज थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. आणि ही जी काही रेडियस आहे ती रेडियस आपल्याला मिळेल या ठिकाणी.
this is r is equal to 0 to r is equal to 2a cos theta. ओके, तर या ठिकाणी आरचे आणि थीटाचे लिमिट मिळालेले आहेत आणि आपल्याला जो रिजन फाइंड आउट करायचा आहे तो रिजन कोणता आहे, तर तो रिजन या ठिकाणी पाहून घ्या. तर हा जो रिजन आहे हा टोटली एवढा रिजन आहे जो आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. तर या ठिकाणी आपण फक्त या ठिकाणी अगोदर हा जो हाफ रिजन आहे तो फाइंड आउट करणार आहे आणि या हाफ रिजनला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हा पूर्ण रिजन या ठिकाणी मिळणार आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, या ठिकाणी कन्वर्जन केल्यानंतर जे काही कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत त्यांना पोलर कोऑर्डिनेट्समध्ये कन्वर्जन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळेल v इज इक्वल टू 2a इंटू या ठिकाणी 2 इंटू बिकॉज या ठिकाणी आपण काय करणार आहोत, अगोदर हा जो सेमी सर्कल आहे या सेमी सर्कलचं सर्वात अगोदर जो काही रिजन आहे तो फाइंड आउट करणार आहोत आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर या ठिकाणी पूर्ण सर्कलचा जो रिजन आहे तो आपल्याला मिळणार आहे किंवा हे जे काही डबल इंटिग्रेशन आहे ते आपल्याला मिळणार आहे. सो 2 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2a cos theta r square r dr d theta. ओके, बिकॉज या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरला काय करतो आपण, इट इज रिप्लेस बाय आर स्क्वेअर आणि या ठिकाणी dx dy इज रिप्लेस बाय r dr d थिटा. कशाच्या केसमध्ये, ज्यावेळी आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्सला पोलर कोऑर्डिनेट्समध्ये कन्वर्ट करायचं असतं त्यावेळी. तर आता आपण या ठिकाणी पोलर कोऑर्डिनेट्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. सो इट इज इक्वल टू या ठिकाणी 2 विल गेट कॅन्सल. सो 1/a इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/2 या ठिकाणी r स्क्वेअर इंटू r या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी आपल्याला मिळेल r³. सो या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू r ने या ठिकाणी आपण इंटिग्रेट करतोय तर आपल्याला मिळेल r⁴ डिवायडेड बाय 4 फ्रॉम लिमिट्स 0 टू 2a cos theta d theta. इट इज इक्वल टू या ठिकाणी 1/4 आपण कॉमन या ठिकाणी इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. सो 1/4a इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/2 या ठिकाणी आपल्याला लिमिट्स पुट करायचे आहेत, अप्पर लिमिट्स मायनस लोअर लिमिट्स. सो 2a cos theta r⁴ मायनस 0 d theta. इट इज इक्वल टू 1/4a इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/2 या ठिकाणी 2a cos theta r⁴ या ठिकाणी काय होईल, 2⁴ इज 16 a⁴ cos theta d theta. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, सॉरी या ठिकाणी cos r⁴ theta होईल. तर आता आपल्याला ही जी टर्म आहे या टर्मचं इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. सो इट इज इक्वल टू 1/4a इंटू या ठिकाणी 16 a⁴ कॉन्स्टंट आहे तर त्याला आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेऊया. 16 a⁴ इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/2 cos r⁴ theta d theta. तर आता cos r⁴ theta d theta याचं इंटिग्रेशन आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करणार, तर या ठिकाणी आपल्याला गॅमा फंक्शन आणि बीटा फंक्शन जे आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज या ठिकाणी यूज कराव्या लागणार आहेत. तर या ठिकाणी एक फॉर्म्युला आहे तो आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. सो फॉर्म्युला इज 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ sin r⁴ theta इंटू cos r⁴ theta d theta. इट इज इक्वल टू बीटा mn. ओके, तर हा जो बीटाचा फॉर्म्युला आहे हा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. सो अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला आपल्याला या टर्ममध्ये ॲडजस्टमेंट करायची आहे. ओके, तर ॲडजस्टमेंट कशा पद्धतीने करणार, सो इट इज इक्वल टू
या ठिकाणी आपण याला म्हणू शकतो या ठिकाणी 1a विल गेट कॅन्सल, सो 2a क्यूब इंटू 2 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 कॉस रेस टू 4 थीटा डी थीटा. ओके, तर या ठिकाणी कॉस रेस टू 4 थीटा डी थीटा आहे. तर या ठिकाणी साइन रेस टू 2m मायनस 1 इंटू थीटा ही टर्म या ठिकाणी नाही आहे. सो या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो 2m मायनस 1 ची जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी 0 आहे, म्हणजेच या ठिकाणी साइन रेस टू 0 इज 1. तर या ठिकाणी m ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल 1/2. सिमिलरली या ठिकाणी 2n मायनस 1 म्हणजेच कॉस रेस टू या ठिकाणी काय आहे 4. सो 2n मायनस 1 इज 4. सो n इज इक्वल टू 5/2. म्हणजेच या ठिकाणी m आणि n ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 1/2 अँड 5/2. सो अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला काय मिळेल v इज इक्वल टू 2a क्यूब इंटू या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे बीटा mn. m ची व्हॅल्यू आहे 1/2 आणि n ची व्हॅल्यू आहे 5/2. तर हे या ठिकाणी बीटा mn आपल्याला मिळालेला आहे, m आणि n च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. तर आता फर्दर आपण कशा पद्धतीने याला सॉल्व करणार, तर त्यासाठी आपल्याला बीटा फंक्शन आणि गॅमा फंक्शनमध्ये एक रिलेशन देण्यात आलेलं आहे, त्या रिलेशनचा यूज करायचा आहे. तर बीटा आणि गॅमा फंक्शनमधलं जे रिलेशन आहे ते असतं बीटा mn इज इक्वल टू गॅमा m इंटू गॅमा n डिवायडेड बाय गॅमा m प्लस n. ओके, सो दिस इज रिलेशन बिटवीन बीटा अँड गॅमा फंक्शन. तर या ठिकाणी गॅमा फंक्शन आणि बीटा फंक्शन याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन प्रॅक्टिस सेट जो आहे, प्रॅक्टिस सेटचा 11 पार्ट जो आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये बीटा आणि गॅमा फंक्शनशी रिलेटेड क्वेश्चन घेतलेला आहे आणि त्यामध्ये डिटेलमध्ये बीटा आणि गॅमा फंक्शनची जी फॉर्म्युले आहे, ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहे. सो प्रॅक्टिस सेटचा 11 पार्टमधील जो क्वेश्चन 3 आहे तो एकदा तुम्ही नक्की रेफर करा, जेणेकरून तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे, हा जो क्वेश्चन आहे तो व्यवस्थितपणे समजून जाईल. ओके, सो या ठिकाणी आता आपल्याला हे जे काही बीटा फंक्शन आहे याला गॅमा फंक्शनमध्ये आपण याला कन्वर्ट करणार आहोत. सो v इज इक्वल टू 2a क्यूब इंटू या ठिकाणी m आणि n ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 1/2 5/2. तर या ठिकाणी गॅमा फंक्शनमध्ये काय होईल गॅमा 1/2 गॅमा 5/2 डिवायडेड बाय गॅमा 1/2 प्लस 5/2. तर आता या ठिकाणी आपल्याला हे जे काही गॅमा फंक्शनचे कॅल्क्युलेशन्स आहेत ते गॅमा फंक्शनचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावे लागतील. तर त्यासाठी या ठिकाणी एक जे काही रिडक्शन फॉर्म्युला आहे गॅमा फंक्शनचा, तर तो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर तो जो अशा पद्धतीने आहे गॅमा n प्लस 1 इट इज इक्वल टू n फॅक्टोरियल. आणि हा फॉर्म्युला कधी, हा जो रिडक्शन फॉर्म्युला आहे तो आपल्याला केव्हा यूज करायचा आहे ज्यावेळी पॉझिटिव्ह इंटेजर असेल त्यावेळी. ओके, पॉझिटिव्ह इंटेजर असेल म्हणजे ग्रेटर दॅन 0 व्हॅल्यू ज्यावेळी असेल त्यावेळी आपल्याला हा फॉर्म्युला, हा रिडक्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि सेकंड रिडक्शन फॉर्म्युला आहे गॅमा फंक्शनसाठी, तर तो आहे गॅमा n प्लस 1 इट इज इक्वल टू n इंटू गॅमा n. आणि हा जो फॉर्म्युला आहे रिडक्शन फॉर्म्युला तो केव्हा यूज करायचा आहे ज्यावेळी पॉझिटिव्ह फ्रॅक्शन असेल त्यावेळी. ओके, तर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॅक्टिस सेटच्या 11 पार्टमध्ये ऑलरेडी डिस्कस करण्यात आलेले आहेत. तर तो जो व्हिडिओ आहे तो एकदा नक्की पहा. तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक प्रोव्हाइड करण्यात येईल. ओके, तर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला या ठिकाणी यूज करायच्या आहेत. तर मग त्या प्रॉपर्टीज यूज करताना आता आपण या ठिकाणी अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे गॅमा 1/2 ची जी व्हॅल्यू असते तर ती असते स्क्वेअर रूट ऑफ पाय. सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट.
तर या ठिकाणी गॅमा 1/2 ची जी व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ पाय. तर गॅमा 5/2 आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने फाइंड आउट करणार, गॅमा 5/2 इज इक्वल टू, तर त्याला सर्वात अगोदर गॅमा n+1 मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होईल, गॅमा 3/2 + 1. सो या ठिकाणी गॅमा 5/2 हा आहे पॉझिटिव्ह फ्रॅक्शन. तर पॉझिटिव्ह फ्रॅक्शनमध्ये जो रिडक्शन फॉर्म्युला आहे तो आहे n × गॅमा n, आणि या ठिकाणी n ची व्हॅल्यू आहे 3/2. सो अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला या ठिकाणी काय होईल, 3/2 गॅमा 3/2. ओके, तर या टर्मला आपल्याला रिड्यूस करायचं आहे कुठपर्यंत, जोपर्यंत आपल्याला गॅमा 1/2 मिळत नाही तोपर्यंत. सो इट इज इक्वल टू 3/2 × गॅमा 3/2 ला n+1 मध्ये कशा पद्धतीने करणार आपण, गॅमा 1/2 + 1, वी विल गेट गॅमा 3/2. सो इट इज इक्वल टू, या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, इट इज इक्वल टू 3/2 × n × गॅमा n. ओके, and it is equal to 3/2 × 1/2 × गॅमा 1/2 ची जी व्हॅल्यू असते ती असते स्क्वेअर रूट ऑफ पाय. तर या ठिकाणी गॅमा 5/2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. सो डिवायडेड बाय गॅमा 1/2 + गॅमा 5/2, या ठिकाणी काय होईल, गॅमा 3. ओके, आणि गॅमा 3 काय आहे, दिस इज द पॉझिटिव्ह इंटेजर, आणि पॉझिटिव्ह इंटेजरसाठी या ठिकाणी रिडक्शन फॉर्म्युला काय आहे, गॅमा n+1 इज इक्वल टू n फॅक्टोरियल. म्हणजेच गॅमा 3 ला आपण या ठिकाणी म्हणू शकतो गॅमा 2 + 1, अँड इट इज इक्वल टू, दिस इज n+1, सो n इज 2, आणि गॅमा n+1 ज्यावेळी पॉझिटिव्ह इंटेजर असेल त्यावेळी या ठिकाणी आपल्याला मिळेल n फॅक्टोरियल, दॅट इज 2 फॅक्टोरियल. तर या ठिकाणी आपल्याला v काय मिळालेला आहे, v इज इक्वल टू 2a³ × गॅमा 1/2 ची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ पाय × गॅमा 5/2 ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेली आहे, दिस इज 3/2 × 1/2 × स्क्वेअर रूट ऑफ पाय डिवायडेड बाय, या ठिकाणी गॅमा 3 ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, 2 फॅक्टोरियल, दॅट इज 2 फॅक्टोरियल म्हणजे काय, 2 × 1, म्हणजेच या ठिकाणी 2 मिळेल आपल्याला. ओके, दिस 2 विल गेट कॅन्सल, अँड a³ × स्क्वेअर रूट ऑफ पाय × स्क्वेअर रूट ऑफ पाय, दॅट इज पाय × दिस इज 3/4. तर या ठिकाणी आपल्याला व्हॉल्यूम काय मिळेल, v इज इक्वल टू 3πa³ / 4. तर हे झालं आपलं आन्सर. ओके, तर अशा पद्धतीने आपण आन्सर फाइंड आउट केलेला आहे दिलेल्या क्वेश्चनचं. तर या ठिकाणी बीटा आणि गॅमाशी रिलेटेड जो क्वेश्चन आहे तो प्रॅक्टिस सेटच्या 11th पार्टमध्ये घेण्यात आलेला आहे, आणि त्यामध्ये गॅमा आणि बीटा फंक्शनविषयी डिटेलमध्ये डिस्कस करण्यात आलेला आहे. तर तो व्हिडिओ एकदा नक्की पहा. तर आता हा जो लास्ट क्वेश्चन आहे तो तुम्हाला होमवर्कसाठी देण्यात येत आहे. सो क्वेश्चन इज फाइंड द वॉल्यूम कट फ्रॉम द स्पियर x² + y² + z² इज इक्वल टू a² बाय द कोन x² + y² इज इक्वल टू z². तर हा तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन घ्या, आणि याचं जे आन्सर आहे तर याचं जे वॉल्यूम मिळणार आहे ते वॉल्यूम आहे 2πa³ / 3 × 1 - 1/√2. ओके, सो दिस इज आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तर नोट्समध्ये देखील हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करून देण्यात आलेला आहे. जर तुम्ही नोट्स परचेस केल्या नसतील तर नोट्स परचेस करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोट्सची लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. नोट्समध्ये मॅक्झिमम असे क्वेश्चन्स विथ सोल्युशन देण्यात आलेले आहेत. प्रॅक्टिससाठी तुम्हाला भरपूर क्वेश्चन देण्यात आलेले आहे विथ सोल्युशन, आणि या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला एक्झामसाठी नक्कीच हेल्पफुल ठरतील. त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स या सब्जेक्टशी रिलेटेड जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते ऑलरेडी अपलोड करण्यात आलेले आहेत चॅनलवर. तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.